सोनं चांदी अचानक धडाम. फक्त एका दिवसात लाखो गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं. कारण ऐकायला तर धक्का बसेल. मंगळवारी सोनं चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. एंशिकसोर सोनं 1367 ने कोसळून 1,45,550 वर आलं. म्हणजे जवळपास 0.93% घसरण. तर चांदी तब्बल 4,252 ने घसरून 2,31,847 वर आली. म्हणजेच 1.80% घसरण. ग्लोबल मार्केटमध्ये चांदीत जवळपास 2.5% घसरण दिसली. गंमत म्हणजे याच्या एका दिवसाआधीच सोनं 2 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचलं होतं. मग अचानक ही घसरण का? कारण आहे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बद्दलची अनिश्चितता. नवे फेड चेअरमन केविन ऑर्श व्याजदराबाबत काय भूमिका घेणार याच्यावर बाजाराचं लक्ष लागलंय. जेव्हा व्याजदराबाबत संभ्रम वाढतो तेव्हा सोन्यात चढ उतार वाढतात. कारण सोनं व्याज देत नाही. आधीची तेजी सीजफायरच्या आशा आणि अमेरिकेतलं कमकुवत रोजगार आकडेवारीमुळे आली होती. पण 2 दिवसाच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आणि भाव कोसळले. चांदी तर इंडस्ट्रियल मेटलही आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल, ईव्ही मध्ये वापरले जाते. त्यामुळे ग्लोबल डिमांडची चिंता वाढली की चांदीवर सोन्यापेक्षा जास्त दबाव येतो. सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं 1,44,141 प्रति 10 ग्रॅम तर चांदी 2,28,450 प्रति किलो नोंदवली गेली. पुढे काय? तर महागाई वाढली आणि फेडने कडक भूमिका घेतली नाही तर सोनं $5,872 प्रति औंस पर्यंत जाऊ शकतं. पण महागाई नियंत्रणात आली आणि डॉलर मजबूत झाला तर आणखीन दबाव येऊ शकतो. सोनं चांदी गुंतवणूक करताय? कॉमेंटमध्ये सांगा आणि मार्केटच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला लगेच फॉलो करा. धन्यवाद.